गुड मॉर्निंग. आज सकाळी यांचा टिफिन करून द्यायचा होता, त्यामुळे सकाळीच उठले आणि रोज उठते मी आणि म्हणते की रोज शूट करायचा व्हिडिओ, पण माझ्याकडून काय होत नव्हतं. आज म्हटलं चला करूयात, कारण की टाईम थोडासा होता म्हणा आणि नव्हता पण, कारण की रोज मी 6 वाजता उठते, पण आज मला थोडंसं लेट झालं होतं, 6:30 वाजले होते. तरी पण मी थोडंसं मनावर घेतलं आणि म्हटलं नाही करायचंच आहे आपल्याला, तर करूया डेली रुटीन शेअर. रोज सकाळी एकच प्रश्न राहतो की भाजी काय बनवायची, आणि आज मला ना म्हणजे सुचतच नव्हतं काहीच की काय बनवूया, आणि थोडं भाजीपाला पण नव्हता, त्यामुळे मला कळतच नव्हतं. टमाटे वगैरे होते, तर टमाटे खूप वेळा केले होते मी, त्यामुळे मला काही सुचत नव्हतं. मग मी पहिले काय करत असते, पहिले तर मी त्यांना चहा बनवून दिला, आणि तेव्हा काय माझा मूडच येत नव्हता की व्हिडिओ बनव वगैरे, तर मी त्यांना आधी चहा दिला. नंतर लगेच मी त्यांच्या नाश्त्यासाठी पोहे बनवत असते आणि एकीकडे कणिक मळून ठेवत असते. आता कणिक त्या परातीत मी मळून ठेवलं होतं, आणि इकडे ना माझे पोहे पण बनवून झाले. मग लगेच मी भाजी उरकून घेते माझी, आणि त्याआधी ना मी चिया सीड्स घेते. आता तुम्ही मागलच्या ब्लॉगमध्ये माझ्या बघितलं असेल की मी तुम्हाला सांगितलं होतं मी आता हे कंटिन्यू करणार आहे, आणि असं पण यांचा टिफिन द्यायचा असतो म्हणून सकाळीच उठणं होते, आणि मी हे सकाळीच घेत असते चिया सीड्स, आणि पाण्यात टाकून पूर्ण मिक्स करून. आता हे ना यात थोडं जरी पाणी टाकलं ना आपण तरी होतं, पण मी जास्त पाणी टाकून घेत असते हे, कारण की तेवढं पाणी पण पिलं जातं आणि सर्वच व्यवस्थित म्हणजे मिक्स होतं त्यामध्ये. त्यासाठी इकडे एकदम असं वेळेवर सुचलं मला की शेंगदाण्याची आमटी बनवूया, कारण की यांना पण ती आवडते खूप जास्त. आणि म्हटलं चला आता बसून काय पाणी पिणं होणार नाही, म्हणजे चिया सीड्स तेच घेणं होणार नाही, म्हणून माझं चाललं होतं की मी उभ्यानेच घेईन आणि मस्त भाजी बनवता बनवता मी करून घेते. तर माझं तेच बनवणं सुरू होतं. आणि ना काय होतं, सकाळी उठल्या उठल्या एक तर आपण त्या याच्यामध्ये राहतो, झोपेमध्येच राहतो, आणि म्हणून मला ना ते व्हिडिओ काढायचं म्हटलं की स्टँड लावा वगैरे वगैरे, असं कॅमेरा इथे ठेवा तिथे ठेवा असं चालू राहतं माझं. पण आज माझा मूड पण होता आणि मस्त छान बाहेर पाऊस पडत होता. आता मला यावर काही चहा घेत नाही मी, आणि लगेच चिया सीड्स घेतले की 1-2-3 तास तरी मी काही घेत नाही याच्यावर, कारण की अप्पू झोपलेली राहते 9 पर्यंत, आणि मी एकटीसाठी मग आंघोळ वगैरे करते, आणि ब्रश वगैरे हे माझं चाललेलं राहतं. चहाची काही अजिबात आठवण येत नाही, पण अप्पूला मला चहा मात्र करून द्यावा लागतो. तर तिला चहा देते, आणि त्यातला मी 1-2 घोट आजकाल घेते, नाहीतर पहिले मी पूर्ण कप भरून चहा घ्यायची, तो पण कमी झाला आहे. आणि पण घेते आहे मी कमी साखरेचा म्हणा किंवा 2 घोट म्हणा, मी सकाळचा चहा घेते, आणि काही दिवसात मी तो पण बंद करेल, पण माझ्याकडून होत नाही आहे, म्हणून मी चिया सीड्स ना खरंच 3 तास आधी घेते, म्हणजे चहा वगैरे काही खायच्या वगैरे. तर त्याचा मला थोडाफार फायदा खूप जास्त वाटतो आहे. तर इथं थोडंसं ना एडिटिंगमध्ये मागे पुढे झालं. तर आत्ता मी पोहे बनवत होती, आणि अप्पूच्या पप्पाला एकदम सिंपल पोहे लागतात, त्यामध्ये कोथिंबीर नाही, कुठलं काहीच नाही आवडत त्यांना, फक्त एक साधी मिरची, एकच मिरची टाकावं लागतं, परत त्यांना तिखट पण फार लागतं. आणि आज काय झालं होतं ना, मला जास्त काही स्वयंपाक बनवायचा नव्हता, मला आज क्लिनिंगचं काम भरपूर काढायचं आहे. म्हणजे असं झालं आहे की माझं किचन ना मी बरेच दिवस झाले असं आवरलं नाही, त्यामुळे माझं असं चाललं होतं की आज आवरूया आपण, आणि अप्पू पण मला थोडंसं सपोर्ट करेल की नाही काय माहिती आहे. तर तुम्ही समोर बघाच, मी तुम्हाला दाखवते माझं रुटीन, आणि नक्की बघा. तर काय होतं ना, अप्पूमुळे मला प्रत्येक 2 महिन्याला किंवा असं नाही काढता येत. पहिले ना काय व्हायचं, मला हे सगळं साफसफाई म्हणा सगळं ना खूप जास्त काढूस वाटायचं, 1-1 महिन्याला 2-2 महिन्याला. पण आजकाल असं होतच नाही, कारण की ना ती खूप मधामधात करते, आणि परत मला खूप प्रॉब्लेम होतो. आता चला, मी यांचे पोहे बनवता बनवता ना माझ्या हातावर थोडीशी वाफ आली होती. इथे मी लगेच कणिक मळून ठेवलं होतं, पण थोडंसं आज ना म्हणजे असं घट्टच झालं होतं. रोज बरोबर परफेक्ट होतं, पण आज काय माहिती घट्ट मळल्या गेलं होतं, तर पोळी थोडीशी जडजड वाटत होती मला. तर मी तेच पोळी करून घेत होती, आणि सकाळी सकाळी मला इतकं जास्त फ्रेश वाटतं ना, म्हणजे उठेपर्यंत एवढा आळस माझ्या अंगात येतो ना, असं वाटतं की नाही उठू नाही उठू, पण 6:30पर्यंत मी उठते, म्हणजे उठतेच, कारण की यांना उपाशी जाऊ देऊ वाटत नाही, आणि ते गेले ना उपाशी, एकदा टिफिन नाही करून दिला ना की दिवसभर माझ्या म्हणजे मी माझ्या मनालाच खाते की आज उपाशी गेले, किंवा मग टिफिन नाही दिला वगैरे असं होऊन जातं. त्यामुळं मग मी ते
अर्धा तासच लागतो मला स्वयंपाकाला, जास्तीत अर्धा तास पण नाही, लगेच होऊन जातं. एकीकडे पोहे चहा वगैरे असं पटापट मी करून घेत असते. आता एकीकडे भाजी पण झाली होती, पोहे झालते आणि त्यांचा चहा पण झाला होता. किचन वाटा पण आज मी थोडा क्लीन करून घेतला आहे. नाहीतर सकाळी सकाळी काय होतं ना, आपू मधामधात करते, पण ती झोपलेली होती. इथे डब्बा पॅक करायला घेतला होता आणि मी ना मेन म्हणजे आज कोथिंबीर टाकला होता. त्यांना अजिबात आवडत नाही, पण मला चुकून काय माहिती लक्षच नाही आणि मी वरतून मस्त पोहे शिजून गेले तेव्हा कोथिंबीर ॲड केला त्यात. तर थोडंसं आता काय माहिती ते केल्यावर तिथे कसं खाणार का नाही. आणि चपात्या इतक्या म्हणजे असं गरम गरम मला ना भरावं लागलं, कारण की थोडंसं लेट झालं होतं आज उठायला त्यामुळं. पण म्हटलं चला आता कमी जास्त होत असतं. त्याचा टिफिन पॅक केला ना की असं जीव हलका होतो की चला आपण एक काम ना उरकलेलं आहे असं वाटतं. सकाळी यांची तयारी चालते, त्यांची तयारी ना माझा स्वयंपाक पण होऊन जातो. तर त्यांची फक्त आंघोळ आणि चहा पिणंच होत नाही, बाकी त्यांचं सगळं म्हणजे खूपच आरामशीर चाललेलं राहतं. इथं माझा टिफिन पण झाला होता आणि मला थोडंसं असं ना आता झोप पण मोड झाली होती. आता परत काय झोप येत नाही मला. यांना मी म्हणजे गेले ते ऑफिसला आणि मग काय म्हणतात तर मस्त छान असं बाहेर वाटत होतं. मी यांना रोज खिडकीतून जाता वेळेस बघत असते आणि थोडंसं म्हणजे फ्रेश वाटतं. नंतर मग ना आप्पू उठली होती, म्हणजे मी आंघोळ वगैरे केली, तर चहा टाकला होता मग, आणि आप्पू पण उठली होती. तर म्हटलं सोबतच आम्ही चहा वगैरे पिऊन घेऊ. इथं आप्पू खूप जास्त क्यूट दिसत होती. झोपेतून उठल्या ना तिचं चालेलं राहतं, मम्मा मला तू उचलूनच घे. तर मग मी तिला थोडंफार उचलून घेतलं होतं आणि तिची आळस ना माझ्यासारखीच आहे. ती म्हणजे झोपेतून उठेपर्यंतच नाटकं राहतात आणि एकदा उठली ना की एकदम म्हणजे असं फ्रेश राहते ती, अशी चिडचिड वगैरे तेवढं काय नाही करत. आणि म्हटलं चला ती चहा घेते म्हणजे घेतेच, आता तिची सवय मोडणं माझ्याकडून काय माहिती कधी होईल. पण म्हटलं तिचा आणि माझा चहा सोबतच म्हणजे एकच घेऊया कपामध्ये, आणि तेच माझं चाललं होतं करणं. तर तर ना मी आंघोळ करून आली, मी नाव पण केली आप्पू, आणि मस्त चहा घेते आता गरम गरम. आणि तुम्हाला दाखवते मी, आप्पू पण उठलेली आहे. आप्पू इकडे बघ ग, हाय कर. केस कसे झाले आप्पूचे. आणि आप्पूने बघा मला नख मारलेलं 2 दिवस झाले याच्या आधी. बाय. तुम्हाला सांगू, प्रत्येक बाईचा हा एक रोज काम रुटीनमधला ना हा एक हिस्सा असतोच की बेडशीट बरोबर करायचं, ब्लँकेटची घडी करून ठेवायची. आणि माझा पण तोच लाईफमधला खूप मोठा किस्सा काय बोलतात हिस्सा आहे. काय होतं ना, बेडशीट बरोबर नसलं ना की घरामध्ये म्हणजे बेडरूममध्ये म्हणा कुठे म्हणा, मला तेच दिसून येतं की नाही आज आपलं बेडशीट क्लीन नाही आहे, चला क्लीन करूया व्यवस्थित. आणि इथे जो पसारा पडलेला राहतो ना त्याचा काहीच अंदाज नसतो. आता आपुने बॉटल, स्कूटी सगळं तिथे आणून ठेवायचं होतं. मी लगेच कामाला लागली. आपूला थोडंसं मी मोबाईलमध्ये बिझी केलं होतं. आणि मला बरोबर वाटतं की मी माझ्या मुलीला मोबाईल दाखवते असं काय मोठा पाप नाही करत. कारण की ना आजकालच्या ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरून असं वाटतं की नको, आपल्या मुलाने थोडा वेळ मोबाईल बघितला ते बरं पडतं. त्याच्यापेक्षा आपण आपल्या मुलाच्या जीवासोबत दुसरं काही खेळू शकत नाही. तर जाऊ द्यात. मी तुम्हाला हे सांगत होती की आता माझं साफसफाईचं चाललं आहे. इथले सगळे डबे मी पहिले तर काढून घेतले आणि त्यातलं सगळं मी ना सगळ्याच्या सगळ्या डब्यामधलं सगळं मला खाली करायचं होतं. आणि हे मला इतकं अवघड गेलं ना, खरं सांगते. हे छोटंसं दिसणारं रॅक माझ्या अंगलट आलं. म्हणजे संध्याकाळपर्यंत मला हे काम पुरलं, कारण की आपूमुळे पण, आणि डबे पण वाळले नव्हते. मी फॅनखाली ठेवले होते आणि माझं होतंच की आज पाऊस आहे तरी पण मला करायचं आहे, कारण की बरेच दिवस झाले ऊन काय पडणार नाही, आपण उन्हाच्या भरोशावर कुठे बसावं. म्हणून माझं असं होतं मला क्लीन तर करायचं म्हणजे करायचंच आहे. आणि इथे बघा खूप सारे म्हणजे निघले डबे, मला ते दिसत नव्हते पण इतके सारे डबे निघले ना, आणि ते मला सगळे घासून चकचक ठेवून वाळून परत त्या सामान पण आजच भरायचं होतं. कारण की आप्पू इकडे तिकडे फेकलं म्हणलं ना की मग परत खूप जास्त हे होईल म्हटलं, त्यामुळे मला हे सगळं आज करायचं होतं. तर माझं सुरू होतं इथे एक भांडी म्हणजे डब्बे घासणं. आणि तुम्हाला सांगते, मी जे डबे घासते ना ते मी डीमार्टवरून घेतलेत आणि त्याचं 4 का 5 याचा सेट आला होता मला वाटतं.
तर इतके छान आहेत ना ते, मला तर खरंच खूप जास्त आवडतात ते डबे. आणि मी अजून बघते, आणले तर आणेल. असं काही जास्त महाग नाही आहेत, त्याचं मला वाटतं 3-3चा का 4-4चा सेट होता, पण म्हणजे खूपच छान दिसतात ते लावल्यानंतर. इथे माझं चाललं होतं चिकट, तेवढे पण नव्हते झाले जेवढे मी इतके असं करून की नाही मला करायचंच आहे म्हणून करत होती. पण माझ्या काय झालं होतं, किराणा आणला होता आणि माझ्या डब्याला ना इकडे तिकडे ते हे झाले होते. म्हणून मी म्हटलं चला आता घासून पुसून हे करूया. आप्पू मधातच आली होती पैशाचा गल्ला घेऊन की मम्मा मला हे काढून दे. मी म्हटलं नाही, ते नाही काढायचं, ते भरल्यावरच काढूयात आपण पैसे. आणि त्यात पैसे काही जास्त नाही म्हणजे नाहीत, पण तिचं चाललेलं काढू काढू म्हटलं नंतर काढू, मला आता काम करू दे. आणि खरंच माझी आप्पू इतकी समजदार आहे ना, मी काम करते म्हणून मस्त छान अशी बसली होती. तिने परेशान केलं मला मागून मागून, असं नाही केलंच नाही म्हणून, पण तेवढंही नाही. आणि हे जे डबे दिसतात ना ते मी ऑनलाईन बोलवले, आता सगळ्यांना माहीतच असेल हे डबे. तर खरंच हे पण खूप छान दिसतात, मला खूप जास्त आवडतात. भांडी घासायचं म्हणलं ना, आज मी एवढी भांडी घासली खरंच अक्षरशः मी दमली आहे. आणि मला इतकं झालं ना की एकटीवरच. जेव्हा मी माहेरी होती म्हणजे लग्नाच्या आधी ना, आईसोबत हे सगळं करायची ना, तेव्हा काही वाटायचं नाही, कारण की आई राहायची स्वयंपाक वगैरे करायला. तर असं काही वाटायचं नाही. आणि हे माझं क्लिनिंगचं तर काम आवडतं आहे. मला किचन क्लीन करायला खूप जास्त आवडतं, म्हणजे मी हे करतच राहते. पण यावेळेस इतकं खराब झालं ते, माझ्यामुळेच झालं. जिकडल्या तिकडे ठेवू सामान. आणि हे छोटे छोटे डबे घासायला पण इतके जड जातात, म्हणजे छोटे छोटे हात नाही जात वगैरे. आणि बारीक बारीक सगळं सामान मी इथे काढून ठेवत होती. मला कळत नव्हतं की मी कशात काढूया, कारण की भांडे पण नव्हते जास्त. आणि आपण जर एखादं खेचलं ना सगळं खाली पडेल, त्यामुळे माझं चाललेलं होतं. एखादी बाई जर बाहेर जाऊन काम करत असेल किंवा जॉब करत असेल ना, तिला किती व्हॅल्यू राहते ना. आणि खरंच हे घरातले आपण इतके, म्हणजे खूप कठीण काम आहे हे. असं दिसतं सोपं, पण कठीण आहेच. एवढ्यातलं सगळं खाली करा, परत ते डब्बे घासा, हे दिसायला खूप छान दिसतं, पण जेव्हा करायचं तेव्हा खूप अवघड वाटतं. इथं मी आप्पूसाठी बादामाचा शिरा बनवला होता आणि मी पण खाणार होती, तर तिला खूप आवडतो, तर मी कधी कधी बनवत असते असं. तर मी म्हणत होती की खरंच जी स्त्री बाहेर जाऊन काम करते, तिला जॉब असेल, ऑफिस असेल, तिला किती इज्जत राहते ना. म्हणजे तिला कोणी सहज म्हणून टाकतं, लाव भांडेवाली, लाव स्वयंपाकावाली, का ती पैसे कमवते म्हणून, आणि याची काहीच किंमत नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येकानं खरंच घरातल्या बायाची पण तेवढीच किंमत केली पाहिजे. कारण की खरंच आपलं घर चकचक करण्यापासून तर आपल्याला जेवणापर्यंत सगळं ही आपल्या घरातली स्त्रीच देते. मग तिची इज्जत का बरं नाहीत करत लोक? का बरं तिला थोडंसं पण सपोर्ट नाहीत करत की चला आज ना थोडंसं काहीतरी सरप्राईज म्हणून हिच्यासाठी एवढं काम करते ना, तर करूया. म्हणजे आता ही स्टोरी प्रत्येक घरात आहे, प्रत्येक बाईची आहे की हां काय तू एवढे डबे साफच केलेत ना, कोणता मोठा तीर मारला, असं सहज बोलणारा बोलून जातो. पण जे मनाला लागतं ना ते खूप विचित्र आणि खूप वाईट लागतं. ते मनात शब्द घर करून जातात आणि त्या शब्दाची जागा ना परत वापस नाही येऊ शकत. म्हणजे ते आपल्याला कोणी जर बोलून गेलं ना, तर आपल्याला असं वाटतं की ते शब्द आठवायला लागतात जेव्हा कधी आपण निवांत बसलेला असतो आणि असं वाटतं की आपण इतकं सारी मेहनत केली आणि आपलं कोणीच नाव घ्यायला नाही आहे, कोणीच कौतुक करायला नाही आहे की नाही हां खरंच तू आज खूप जास्त मेहनत केली आहे. तेव्हा असं कोणत्या पण स्त्रीला असं वाटतं की 2 शब्द प्रेमाचे बोला, नका काही करू तिच्यासाठी, फक्त 2 शब्द बोला की माझ्या घराला तू किती छान घरपण आणलं. आता सगळे भांडे एवढे आहेत माझ्याकडे, एवढे मी घासून ठेवले चकचक. आता हे पुसून घ्यावं लागतील. आता काही सुकत आहेत, काही सुकले नाहीत अजून, तर थोडे थोडे सुकू देते, पुसून घेते. जाम थकली आहे ना मी, खूप जास्त थकली मी. इतके भांडे घासूनच असं ते दिसतात एवढूशे, पण खरंच खूप असं नाकीनं येतं ना. आणि कुठे गेली ती? या आपलं सांभाळत नको नको, हात नको लावू त्याला, शी असतं ते, हात नाही लावायचं त्याला, नको. तर आपूचं चाललं एक एक डब्बा उघडून बघणं. तर माझे डब्बे ना खूप बरेच दिवस झाले होते मी काय घासलेच नाही. म्हणजे मला वाटतं मी जशी आली तसे एकदा घासले होते आणि मग काय घासलेच नाहीत. म्हणून म्हटलं चला पटकन आवरून घेते. आता सण पण येत आहेत एकामागे एक. आणि नको आपू कशाला काढते ते बाय भाऊ आहे तिकडे जा. म्हणलं सण पण येतात एकामागे एक, त्याच्यामुळं छी.
त्याच्यामुळे आवरून घेवावं. आता ही पोरी काय माहिती मला अजून काय काय करू देते. आणि जो तिथला कप्पा दिसते, थांब का तुला घेऊ नक्की. तर जो तिथला कप्पा दिसतोय ना तो खाना तो मी पूर्ण पुसून वगैरे काढला. आणि सगळ्या डब्यामधले सगळं रिकामं करून मी घासले सगळे डब्बे. हो ना बापू, हो दे मला. आणि आता मी बाकीचं करते काम. झेंडा मी माझ्या किचनचा थोडासा लुक चेंजेस करणार होती बरं, कारण की ना माझ्या मनातच आलं होतं की मी जे किचनचे छोटे छोटे म्हणजे प्लेट्स वगैरे वाट्या ठेवते ना, ते मी तिथे नको ठेवायला, मी दुसरीकडे ठेवूया, आणि असं माझं चाललं होतं. आता हा कडापा आहे ना, याच्यावर इतकी धूळ बसली होती ना, आता ती दिसत जरी नसली ना तर अक्षरशः डोळ्याने दिसत होती मला, म्हणजे समोरासमोर दिसत होती. तर मला असं म्हणजे ते राहवतच नव्हतं की चला चकचकच करायचं आहे आपल्याला. आणि आपलं रेंटचं जरी घर असलं आणि स्वतःचं जरी असलं ना, काही लोक काहीतरी भेदभाव करत राहतात की चला रेंटचं घर आहे, होऊ द्या किती खराब व्हायचे, नाही आपलं घर आहे आपण याला चकचक ठेवायचं आहे, असं कोणाचे तरी म्हणजे राहतो माइंडमध्ये. पण माझं तसं नाही आहे. मला नेहमी असं वाटतं की कोणाचंही घर असो, आपण राहतोय म्हणजे आपलं आहे आणि आपण त्याप्रमाणे त्याला ठेवूया. मला असं वाटतं की जितकं आपण क्लीन ठेवलं ना, तितकंच आपलं मन आणि आपलं म्हणजे सगळंच असं प्रसन्न वाटायला लागतं. आणि एक जरी कोपरा आपण घरातला क्लीन केला ना, महिन्यातून नका करू तुम्ही, 2-3 महिन्यातून जरी गेला ना तर खूप जास्त छान वाटतं. इथं आप्पू आली होती आणि मला म्हणत होती चल मम्मा, मला काहीतरी चाललं होतं तिचं, मला मागत होती ती आणि ती मला असं ओढत होती. मला जावं लागलं, मी परत आले. तिचं चाललं होतं मला ओढणं, परत मी आले. आणि इथं भांडे मला हे लावायचे होते, चिल्लर म्हणजे छोटे छोटे असतात ना प्लेट्स वाट्या, त्या मला असं वाटत होतं की मी इथे लावून देऊया, कारण की ना तिकडे बोर झालं आणि खूपच जास्त हातं लागत आहेत. आता इकडे जास्त म्हणजे व्यवस्थित ठेवूया, कधी इकडे कधी तिकडे असं चेंज केलं ना तर घरात पण छान वाटतं. आणि मला नेहमी किचनचं वेगळं वेगळं काहीतरी करू वाटतं. आता साईडला एक हे दिसत असेल तुम्हाला, त्यामध्ये ना एक खोका आहे, त्यामध्ये ना मस्त खूप साऱ्या पन्न्यानं मी संगूळ ठेवत असते, तर त्याच खूप जास्त झाल्या होत्या, मला ते पण क्लीन करायचं होतं. तर म्हटलं चला आता आरामशीर करूया. एकाच दिवशी सगळं करत बसले ना तर खरंच खूप थकवा येऊन जातो आणि बिमार वगैरे पडायची म्हटलं मीच, कारण की मी एवढं साफ केलं. तर मला असं वाटते की मी पहिल्यांदा एकटीने केलं एवढं, कारण की कोणाचीच हेल्प न घेता. आणि आता मला थोडं जाणवायला लागलं होतं, कारण की मी आपूला झोपी घातलं आणि तुम्हाला बाकीची कामं दाखवते मी. हे बघा किती पसारा पडला आहे. हे सगळे डबे आपण असं करून टाकलं, सगळं घाण केलं. आणि मी इकडे थोडंफार पसारा लावला, थोडाफार राहायला लावायचा. हे बघा किचन ओट्यावर किती भांडे पडलेत. आणि हे बघा इतके डबे मी लावून दिले तसे मस्त. आणि बाकीचे मी आता तुम्हाला सगळे झाल्यानंतरच दाखवते. खूप सारं काम आवरलं माझं, पण खूप सारा पसारा जसं तसंच दिसतोय. तरी पण डबे मी धुतले, वाळवले, सगळं केलं. आणि ते 2-3 खाणे दिसले ते पण पुसलेत. आता मला अजून करायचं आहे काम. आपू झोपली आहे मेन म्हणजे, कारण की ती त्याच्यात एवढं पटापटा करत होती ना की तेवढं मला पण काय उरके ना, ती तेवढं करत होती. आता तिला झोपी घातलं आणि आता मी आवडून घेते पटापट. आणि मला ना आता चहा पिऊस वाटत आहे, कारण की बाहेर पडते पाऊस आणि मस्त छान असे काम पडले. त्याच्यामुळं बघेल आता केला तर करेल. आणि डोळ्यात झोप पण खूप येईल मला, पण मला हे सगळं काम आवरायचं. आणि मी माठ तो तिथे ठेवून दिला आहे. तर चला मी आवरून घेते एकदा काम आणि मग भेटते. चला बाय. आपू अशी तयार झाली छान छान. आणि मी इथे पूजेची तयारी करून ठेवली, पण आपूचे पप्पाच अजून आले नाही. काय हॅपी टू यू ना करायच्या? पप्पाला बोलू. आज दीपामावस्या होती, तर आपूला पण ओवाळून घेतला. आणि माझा फायनल लुक बघा किचनचा, खूप छान दिसत होता. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला प्लीज सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. बाय.